गव्हाच्या पिठामध्ये शेपू घालून तुम्ही हा पारंपरिक पदार्थ केला का हो? थांबा, हा नेमका कसा बनवायचा सांगते. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, जिरं ह्याचं पाणी न घालता भरड वाटण करून घ्यायचं. आता खुडून घेतलेली शेपू छान स्वच्छ अशी धुवून घेतले. धुवून पाणी निथून घेतलं. नंतर जमेल तेवढी पातळ पातळ म्हणजेच की बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आता एका भांड्यामध्ये 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच ओवा हातावरती चोळून घालायचा आहे. आपण तयार केलेलं वाटण घालायचं. पण 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच्यासाठी 1 कप बारीक चिरलेला शेपू घालायचा. थोडंसं तेल घालायचं. सुरुवातीला सर्व छान हाताने मिसळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. वरून थोडंसं तेल लावून पुन्हा छान चिकन होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं. झाकण ठेवून हे पीठ 10 मिनिटं भिजत ठेवायचं. 10 मिनिटं झाल्यानंतर ह्याची आपण फळं करणार आहोत. म्हणजेच की छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावरती चपटा करून अशी पारी करून घ्यायची. तेल लावलेल्या चाळणीवरती ही सगळी फळं काढून घेतली. कढईमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं. ही चाळण ठेवून 10 ते 12 मिनिटं वाफवून घेणार आहोत. मिनिटानंतर सुरी घालून चेक करायचं. बघा, सुरीला मिश्रण चिटकत नाही म्हणजे हे तयार झालंय समजायचं. थंड झाल्यानंतर ना आपण चाळण्यातनं वेगळं करून घेणार आहोत आणि मधीतनं चिरून घ्यायचं. आणखी छान टेस्टी लागण्यासाठी आपण ह्याला फोडणी देऊया. ते म्हणजे कढईमध्ये 1 पळी तेल घातलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता घातला. आपण तयार केलेली ही शेपूची फळं घालून छान अशी मिसळून घेणार आहोत. शेवटी ना भाजलेल्या शेंगदाण्याचं भरड असं कूट घालून छान सर्वही मिसळून घ्यायचं. बघा, आज आपण ना कुठेतरी विसर पडत चाललेली रेसिपी केली. ती म्हणजे पारंपरिक पद्धतीत शेपूची फळं केली. शेपूच्या ऐवजी तुम्ही मेथी वापरून मेथीची फळं सुद्धा करू शकतात. खायला खूप छान लागतात. नक्कीच करून बघा.